हा पदार्थ तुम्हाला करायला लागतोय, जबरदस्त झालाय. अपेक्षापेक्षा सुद्धा ही चटणी ना छान झाले. मला वाटलं नव्हतं एवढी छान टेस्टला होईल. करायला गेलते पण म्हणजे अपेक्षापेक्षा भारी असं म्हणलं ना पहिल्या वाक्यातच, म्हणजे तुम्हाला कळालं असेल की किती छान झाली असेल. तर ही रेसिपी आहे फक्त माझ्या शेतकरी लोकांसाठी. तुम्ही केली तरी चालते, शेतकरी असला नसला तरी सुद्धा. पण हे लागतोय झणझणीत, चरचरीत आणि जबरदस्त, जास्त दिवस टिकणारी. आणि जेव्हा भूक जास्त लागते ना, सगळ्यांना आवडणार ही चटणी. भूक असू दे किंवा नसू दे तरीसुद्धा खाणार बरं का ही चटणी, एवढी छान झाली आहे. खोबरे घेतलं आहे किसून. तुम्ही किसून घेणार नसाल तर पातळ चिरून घेतलं तरी चालतं. लसूणसुद्धा सोलायची गरज नाही, असंच पाकळ्या आहेत त्या. आपण ही खोबरं आणि लसूण भाजणार आहोत. खूप सुंदर अशी रेसिपी आहे, कमी साहित्यात आणि जबरदस्त चवीला जबरदस्त होणारी. गरम गरम भात घ्या, शिळा भाताबरोबर सुद्धा छान लागते. शिळी भाकरी असू दे, शिळी चपाती असू दे किंवा ताजी असू दे, कशालाही सूट होते ही चटणी. हे लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 3 गड्डे घेतल्यात, 1 वाटी खोबरं घेतलं आहे. हे प्रमाण बघा, लक्षात ठेवा, अशामुळे चटणी छान होते. त्यातलं तुम्हाला कमी जास्त आवडत असेल, लसूण कमी आवडत असेल, लसूण कमी घेतला तरी चालतं. तर हे सर्व साहित्य आपण ना, तवा असेल तुमच्याकडे लोखंडी, त्या तव्यामध्ये भाजला तर आवर्जून भाजा तव्यामध्ये. माझ्याकडे तवा नाही, लोखंड आपला पॅन आहे घरामध्ये, त्या पॅनमध्ये छान असं कुरकुरीत भाजून घ्यायचं लो फ्लेमवर 10 मिनटं. आणि खोबरं किसल्या असल्यामुळं लगेच भाजलं जातं आणि लालसर होतं. हे खोबरं आणि लसणावरचं जे आवरण असतं ना, ते भाजलं ना खूप छान चटणीमध्ये लागतो आणि वेगळाच फ्लेवर देतो ही चटणी. आता हे भाजलं आहे, तवा आणि पॅन गरम असल्यामुळं हा लगेच म्हणजे करपायला लागलं होतं, म्हणून ताटामध्ये काढून घेतलं आहे. आणि थंड झाल्यानंतर आपण ह्याची चटणी करून घेणार आहोत. थंड झालं की एकदम कुरकुरीत होतं हे सगळं आणि मिक्सरच्या जारमध्ये लगेच बारीक होतं. पाटा वरवंटा असेल त्यावर ना बारीक केलं तरी सुद्धा, आणि ह्याच्यापेक्षा चव लागू शकते चांगली. तर मी कधी केली नाही त्यावर, मिक्सरवरच करते दरवेळेला, पण मिक्सरवर सुद्धा छान लागते. ह्याबरोबर तुम्ही ना गरम गरम भात घ्या, ही चटणी घ्या, त्यावर तूप सोडा किंवा तेल सोडा, कुस्करून खावा, खूप सुंदर लागते. त्यामध्ये घालायचं मीठ, घालायचं जिरं घातलं आहे. हे आहे आपले धना पावडर घातली आहे, लाल काश्मीरी मिरची पावडर कलरसाठी घातली आहे फक्त. ही आहे हळद, आणि हे कांदा लसूण मसाला, म्हणजे आपल्या घरातली जी चटणी असते ना ती वापरली आहे. एवढंच साहित्य आहे, एवढं साहित्य आपल्या प्रत्येक घरामध्ये असतंच, आणि चटणी मात्र जबरदस्त होणार. तरी झाला आहे, बारीक करून घेतला आहे. कुरकुरीत चटणी लागते, जास्त दिवस टिकते. तुम्ही कुठं तर ट्रिपला जाणार असाल, शेतामध्ये जात असाल तर ही चटणी नक्की ट्राय करा. घरामध्ये सुद्धा तोंडी लावायला खाली तरी चालते. लहान मुलांचे तर फेवरेट होऊन जाणार. नक्की बघा, तुम्हाला लिहून देते, आणि एकदा केलं ना तुमची फेवरेट होणार. अगदी माझी झाली आहे तशीच. तर मी घेतली होती चपाती, शिळी चपाती होती. शिळी चपाती असू दे, शिळी भाकरी असू दे, चपातीऐवजी तुम्ही भाकरी घेतली तरी सुद्धा चालते. भाकरी बरोबर सुद्धा हे ना चटणी छान लागते, सुंदर लागते. कांदा घ्यायचा फोडून, आणि ही चटणी, आणि त्यावर सोडायचं तेल, आपलं घरातलं जे असतं ते, कुठलंही तेल असलं तरी चालतं, आपलं जेवणामधील तेल घ्यायचं आणि छान असं कसकस आणि चोळून घ्यायचं हे सगळं तेल, चटणी, आणि ताव मारून द्यायचा मस्त. जबरदस्त झाले हे चटणी तयार. नक्की ट्राय करा, तुमचीसुद्धा फेवरेट होणार. असंच सोनाली किचन पाहत राहा, आणि जाता जाता माझे चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही. आपल्या सोनाली ताईचे व्हिडिओ ना अगदी साधे सिंपल असतात, कोणीही तयार करेल इतकं छान. माझा काही एका घासात मोह आवरला नाही, पण शिना सगळीकडे पुसलं आणि गडगड खाऊन टाकलं बघा. धन्यवाद.